तो वाढतो आणि तिथंच त्यांना समाधीची अवस्था प्राप्त होते. समाधीची अवस्था म्हणजेच काय, जी आपली बिंबीच्या आतमध्ये इडा आणि पिंगळा हे दोन नाडे आहेत, त्याच्याबरोबर सुषुम्नामध्ये नाडी असते. या मार्ग, हा जो मार्ग आहे हा गुप्त आणि सुप्त मार्ग आहे. त्या मार्गाला आपण पावर फक्त नामानाने ध्यानानच देऊ शकतो. हाच गुह्य मार्ग मगाशी सांगण्यात येतोय. मगाच्या मी काय सांगतोय, तो ज्यावेळी आपण ते नामस्मरण करतो रोजच्या रोज, आज 2 माळा केल्या, उद्या 3 माळा केला, परवा 4 माळा केल्या 108च्या, ते वाढवत गेल्यानंतर आपसुकच ती ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण व्हायला लागते. ऊर्जेची केंद्र किती आहेत, मेन 7 आणि सब 108 आहेत. त्या सगळ्या केंद्रांमध्ये ऊर्जा साठायला लागते आपली, आणि ती केंद्र आपल्या सुषुम्नेला बळ देतात. ही पाठीचा जो कणा आहे, त्या कणेमधून जी ऊर्जा व्हायला लागते वरती, मग ती हळूहळू सुषुम्ना आपली वाट निर्माण करते. तीच आध्यात्मिक उन्नती म्हटलं जातं. आणि ती आपल्या बरोबर डोळ्यांच्या दोन्हीच्या मध्ये दोन्ही जे डोळे आहेत भ्रुकुटी, याच्या बरोबर मध्ये आले ना ती ऊर्जा, त्यावेळी आपल्याला समाधी लागते. डोळे वरती फिरतात वगैरे वगैरे. आणि त्या अवस्थेमध्ये ही योगी लोक हजारो वर्ष राहू शकतात. मग जो आपला आत्मा इथं अडकलेला आहे, जीव आहे, त्याला वरती घ्यायचा मार्ग म्हणजेच शक्तिमान. बघितलंय आपण लहानपणी, शक्तिमानला एवढं मोठं चक्र होतं बघा. ते चक्र काय दर्शवतं, ऊर्जा. आणि ही ऊर्जा आपली खालीच अडकलेली आहे, त्यामुळं आपलं जन्म होतोय. त्या ऊर्जेला वरती घ्यायच्या. आणि मृत्यू जे होते ना, ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो, इथून वरती व्हायला पाहिजे. मग आपल्याला मनुष्य देह मिळतो. माहिती आहे, डोळ्यातनं जीव गेला, कानातनं जीव गेला, तोंडातनं जीव गेला, तो जीव आपला इथून जायला पाहिजे. लहान मुलांचा टाळू असतो, त्या टाळूला बारका होल असते बघा, तिथनं जायला पाहिजे. ह्याला सहस्त्रदल म्हणतात, सगळ्यात शेवटचं चक्र. तर इथली ही उन्नती आपली होण्यासाठी आपल्याला तप करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे, योग करायला पाहिजे. असं सहज नाही आहे. याच्यासाठी तुम्ही रोजच्या रोज नामस्मरण करणं अति आवश्यक आहे. या कलियुगामध्ये तो नामस्मरणच आपल्या सर्वांना तारणार आहे कारण की ईश्वरानं सगळी शक्ती त्या नामामध्येच ठेवलेली आहे, आणि तीच आपल्याला पुष्ट करणार आहे. ठीक आहे. तर सांगायचं काय की ईश्वर तुम्हाला बघायचा आहे ना, तर पाहू शकतो. ज्यावेळी नरेंद्रांना रामकृष्ण हंसानी बोट लावला, समाधी प्राप्त झाल्यानंतर, मग समाधी अवस्थे 1 तासानंतर ते समाधी अवस्थेतून खाली आले. शरीर बनलेलं नाही आहे समाधीसाठी, कायम लागणार नाही. हे गुरुच्या कृपेमुळे लागला, अनुभव आला. ईश्वर म्हणजे काय समजलं की ईश्वर निराकार आहे. ज्याला समजलं याच्या पलीकडचा ईश्वर आहे. ज्या समजुत्या आहेत त्या समजुती संपल्या म्हणजे ईश्वर प्राप्त होतो. ईश्वर म्हणजे आपलं अस्तित्व शून्य आहे हे समजून घेणं. ईश्वर म्हणजे काहीतरी जड नाही आहे, सूक्ष्म आहे. ईश्वर ज्याला आपण जे पकडले म्हणा, जे समजतोय म्हणा, जे वाटतंय म्हणा, ते सगळ्यांच्या पलीकडं ती अवस्था म्हणजे ईश्वरीय अवस्था. त्यामध्ये योगी राहतो. ना पुण्यम न पापम, ना मोक्ष, न गुरु न शिष्य. हे सगळ्यांच्या पलीकडे जाणं म्हणजे ती अवस्था प्राप्त करून घेणं. आणि त्या अवस्थेबद्दल परमेश्वर अख्ख्या भगवद्गीतेत सांगतायत की ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी जन्म झाला, आणि त्याच्यासाठी आपल्याला साधना करायला पाहिजे. ती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे, सरेंडर वृत्ती पाहिजे. म्हणजे काय सरेंडर म्हणजे काय की माझं अस्तित्व काय नाही, ईश्वरा तूच सर्व काय आहे. आणि त्याला 24 तास त्याचं नाम आणि त्याचं ध्यान हे केल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही आहे. लक्षात घ्या. आपण जे काही हा पसारा मांडून ठेवला आणि त्याला वाढवाले दिवस आणि रात्र, ते सगळं खोटं आहे. आज ना उद्या तुम्ही मरणार आहेत. मी सारखं सांगतो, करा ते आवश्यक आहे, पण विनाकारण वाढवत की जाऊन काय फायदा आहे तुम्हाला. 2 गुंठ घेतलो, 4 गुंठ, 40 एकर होईल, 400 एकर होईल, पुढं काय, मरून जा.
तुमची डेव्हलपमेंट जी आता सांगतोय ती कधी होणार? मग याच्यासाठी तुम्ही रोजच्या रोज 1 तासभर स्वतःसाठी काढा. कमीत कमी 1 तास 24 तासातला. 8-10 तास झोपूनच जातात, 10-12 तास पण झोपत असतील कोणी लोक. संध्याकाळी 7-8 तास, दुपारी 3-4 तास. काढा कॅल्क्युलेशन. निम्म आयुष्य झोपून गेलं ना. 50 वर्ष जगला, 50 वर्षातलं 25 वर्ष झोपण्यात गेलं की साहेब. हे सूक्ष्मतेनं जावी करतो म्हणून ध्यानी असतोय तो, त्याला एकतर झोप त्याची कमी होते. का? कारण की त्याचं कायम तो फ्रेश राहतो. कारण की ऊर्जेचा प्रवाह जो आहे त्यानं मोकळा केलाय. बरं, एवढं सोपं पण नाही आहे. ऊर्जेचा प्रवाह मोकळा केल्यानंतर तुमचे दुश्मन पण तेवढे येतात. चालाय का बघा रेकॉर्डिंग. दुश्मन पण तेवढे येतात. मग तुम्ही म्हणाल दुश्मन कुठले? हे दिसतात एवढे दुश्मन नाही, जे दिसत नाही ते पण दुश्मन तुमच्या पाठ लागतात. मग ते कसे आहेत? ज्यावेळी तुम्ही साधना कराल त्यावेळी सांगतो, आता सांगणार नाही. सगळीच कोडी उघडून सांगितल्यानंतर काय फायदा आहे? तुम्ही त्यात पट्टीत तर या, मग बघू की काय असेल ते. मग साधकाला येणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यावेळी तिथं पण तुमचं युद्ध आहे वेगळं. श्रीकृष्णाला फक्त त्या अर्जुनाचं तेवढंच युद्ध नाही, बाहेरचं खूप युद्ध खेळायला लागतात. शेवटपर्यंत युद्ध आहेत. हा, सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. सगळं सोड. काय वाटतंय ते आतापर्यंत सांगितलेलं सगळं ज्ञान पण सोडून दे आणि तू डायरेक्ट मला शरण ये. चालता उठता बसता फक्त माझं ध्यान कर, माझं स्मरण कर. तू मलाच येऊन मिळशील. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. आजपर्यंत जेवढी पापं केले त्यातनं मुक्त, कारण की तिची कृपा होते ना. लक्षात घ्या, आपलं त्या ईश्वरावरती प्रेम आहे, पण असलं तसलं नाही हो. निराकार पाहिजे, हव्यासाचं नाही. काय पाहिजे म्हणून नको, सहज पाहिजे. प्रेमासाठी प्रेम, ते आपोआपच निर्व्याज पाहिजे. निर्व्याज माहिती आहे ना, कुठलंही व्याज त्याच्यावर नको. मला हे पाहिजे, हवे दावे नकोत. ते सहज होतं. जसं की तो सूर्याचा आहे. सूर्य सहज प्रकाश टाकतोय आणि सगळ्यांचं कल्याण व्हालंय. हे जीवन फुललं आहे. तो कुठली हेवे दावा करत नाही सूर्य, आणि तू जळतोय स्वतः. ते प्रेम तसं पाहिजे. तर त्या प्रकारचं जसं मला ईश्वरावर प्रेम का, याचं कारण माहित नाही. त्याला बघितल्यानंतर भारी वाटतं, त्याचं नाम घेतल्यानंतर छान वाटतं, त्याच्या रूपात त्याच्या रंगात ढळल्यानंतर छान वाटतं. असं ज्यावेळी वाटायला लागेल ना, त्यावेळी त्या ईश्वराचं प्रेम आपल्यावर व्हायला लागतं आणि त्यानंतर आपलं आयुष्यच बदलायला लागतं. ते व्हायनं गरजेचं. म्हणजे सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे, ते FD सारखं पहिला काय ठेवायला पाहिजे, पैसे ठेवायला पाहिजेत आणि मग व्याज मिळणार आहे. म्हणजे पहिला विश्वास ठेवा, मग रिटर्न्स मिळणार आहेत. आपल्याला डायरेक्ट मिळणार आहे का? नाही, आणि मिळू शकणार नाही. सुरुवातीला तुम्ही जाणून बुजून करणं आवश्यक आहे. एकदा का जाणून बुजून करायला लागला की मग तुम्ही या मार्गात या. मग तुमची ईश्वर वेगवेगळ्या रूपानं रंगानं, असा कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल गुरुच्या रूपानं. तो तुम्हाला हळूहळू डेव्हलप करायला लागेल. तर तुम्ही डेव्हलप हळूहळू व्हाल. त्याच्यामध्ये प्रत्येकाची गती वेगळी असते. कोणीतरी पटकन एका शब्दात सुद्धा होईल. भगवान श्रीकृष्णाने परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीने ज्ञान, संन्यासाश्रमाचे ज्ञान, निरासक्तीचे ज्ञान, मन आणि इंद्रियां संयमनाचे ज्ञान, ध्यानाचे ज्ञान इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानांचे व धर्म पद्धतीचे वर्णन केलेले आहे. त्यांनी विविध प्रकारच्या धर्मांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. आता भगवद्गीतेचे सार भगवंत अर्जुनाला म्हणतात. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, मी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग कर. अष्टांग योग सांगितला, कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात. 18 अध्याय काय काय नाना प्रकार. मी मगाशीच म्हटलं सगळं सांगितलं आणि आता काय सांगतायत, सगळं सोड आणि मला शरण. सगळं सोडते मी सांगितलेलं आणि फक्त माझा होऊन राहा.
आणि हे एक सगळ्यात शेवटचं आहे. मी माझी साधना पद्धती गुरुकडे जाऊन जवळपास 10-11 वर्ष झालं, गुरुचे सानिध्य घेऊन किंवा गुरुला शरण जाऊन म्हणा. आणि साधना पद्धती काय लहानपणापासून मी वेगळ्या करतोय जसं मला जमतंय. तेव्हा सगळ्यांचा सार मला या 1-2 वर्षामध्ये शेवटी काय वाटलं माहिती आहे, संपूर्ण आयुष्य मी ज्याच्यासाठी अट्टहास केला, भटकलो, बाहेर आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, भगवंताला शोधण्याचा प्रयत्न केला, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला, हे काय जीवन आहे, काय भगवंत आहे, ते फक्त आणि फक्त इथून माझ्या डोक्यातून हृदयापर्यंत येण्याची वाट, एवढंच अंतर होतं. म्हणजे जवळपास आयुष्य माझा जे 30-35 वर्ष गेली फक्त इथून या मनातून हृदयावरती येण्याचा काळ. आणि ज्यावेळी त्या ईश्वराकडं प्रेमानं पाहायला लागलो, आयुष्यच बदललं. कारण की देण्याची भावनाच नव्हती हो. देण्याची भावना सुरुवात व्हायला पाहिजे की बाबा माझं आहे, अट्टहास प्रेम, माझं तुझ्या ईश्वरा प्रेम आहे. ह्या अट्टहास कधी निर्माण होईल? कधी? ज्यावेळी माझ्यातला मीपणा संपेल संपूर्णपणे. दुसरा माणूस आला समोर तुमच्या, तोही त्याच्याही हृदयामध्ये ईश्वरच आहे. जे जे भूत आहे, जे जे व्यक्ती आहेत किंवा हे ईश्वरानं नटलेलं आहे सर्वच बाबतीनं, तुम्ही अकल्याण त्याचं करू शकता. त्याच्यातनं 4 पैसे मिळण्याची भावना, ठीक आहे, धंदा आहे, बिझनेस आहे, करा, नाही असं नाही. पण त्याला फसवण्याची भावना होणार आहे? नाही. मी खातोय आणि समोरचा माणूस आला तर त्याला टाकल्याशिवाय पोटात अन्न जाईल? नाही. बघा मी काय म्हणतोय, दुसऱ्याला वाईट बोलण्याची भावना निर्माण होईल? नाही. का? तो पण ईश्वरच आहे. वाईट वागण्याची बुद्धी निर्माण होईल? नाही. तुमचं हळूहळू हे सगळं संपतच. पण तुम्ही चुकीचं करत नाही, तुमच्या आयुष्यात चुकीला थाराच राहत नाही. चुकीचं तुमच्या आयुष्यात काहीच होणार नाही. का? तुम्ही चुकीचंच करायचं बंद केला. पूर्वजन्मानुसार काही गोष्टी येतील, त्या भोगायच्याच आहेत तुम्हाला. त्याही आनंदाने तुम्ही भोगताय आता. का? ईश्वरानं लावून दिले. मग आयुष्य जे काय राहील ना ते इतकं सुंदर होईल, इतकं त्याला सीमाच राहणार नाही. पण आता मात्र बघा, पूर्वजन्माचे तुमचे भोग तुम्ही भोगताय ना, ते एकटे भोगत नाही. आता त्या सगळ्यामध्ये ईश्वर आहे. आता माहिती ना, कुठल्या ऋषीनं विष्णूला लात मारली आणि ती शिष्याला लात आहे ती विष्णूना स्वतः अंगावर घेतली. तू शिष्याला लात मारायची. आणि स्वतः कोण येतोय? विष्णू मध्ये येतोय. तर विष्णू ती लात घेऊन अजूनही फिरतोय. ते लातेचं चिन्ह अजून छातीवरती आहे विष्णूच्या. मग आपण असं कधी शिष्य होणार त्याचे? त्याला निर्व्याज म्हणायचं. अशा शरणागतीमुळे अर्जुनाची सर्व पापांपासून रक्षण होणार होते. कारण भगवंत स्वतः त्याला तसे वचन देत होते. आता आपण स्वतःहून ते फेडायचं म्हटलं तर समजा 1001 जन्म जाणार आहे. भगवंताला शरण गेल्यानंतर ती पुढचे 1000 जन्म तुमचे थांबतात. मी सरळ स्पष्ट क्लिअर सांगतो. आणि एकाच जन्मामध्ये तुम्हाला मुक्ती मिळू शकते. कारण की सगळं पुढचे जन्माचे जे काय पाप आहेत ते स्वतः परमेश्वर तुमचे भोगतोय, तुम्हाला त्यातनं मुक्त करतोय. का? शरण आलं. माहिती आहे ना, राष्ट्रपतीला शरण आलं की तुमची कैद्याचं हे कमी होते बघा, तुरुंगवास कमी होतोय. राष्ट्रपतीने सही केला की तुमची 2 वर्ष 3 वर्ष काय असेल उरलेली ते डायरेक्ट 0 होतंय आणि तुम्हाला सोडून द्या. आजपर्यंत तू प्रामाणिक वागलायस, तुझं एवढे दिवस भरले, तुला डायरेक्ट आता सुट्टी. असं आपण भगवंताकडे गेलो की उद्या ज्या काय आपल्या अकस्मात आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना आहेत त्या कमी होतात. आता ते पण सांगतो. आता गुरु त्याच्यात कसं काम करतो, गुरुचरित्र वाचलात किंवा गुरुची महिमा वाचलात तर तुम्हाला कळेल. एकटा म्हणतोय की मला पुत्रप्राप्ती पाहिजे. गुरु म्हणतात तुला या जन्मात शक्य नाहीये, मिळणार नाहीये, पण पुढल्या जन्मात तुला आहे पुत्रप्राप्त. तो शिष्य म्हणतोय मग पुढल्या जन्मात आता द्या. मग गुरु म्हणतात ठीक आहे, पण पुढल्या जन्मात होणार नाही. पुढलं कुठलं कोण बघितलंय? आता गुरु आहे, द्यायला आहे, या जन्मात द्या, पुत्र होतोय त्याला. पुढल्या जन्मात मला विचारायचं नाही.
मग शिष्य कडू असेल, पुढल्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्माचा मागू शकतोय. मग गुरुच यातनं सोडवून घेऊ शकतोय. एकटा शिष्य अजून असतोय. मग बायको तिची खूप हे करत्या, प्रेम करत असत्या. आणि कडू जे काय कडू औषध असत्या, कारण की स्त्रीची गती नाही आहे ना, स्त्रीला या जन्मात गती नाही आहे. ती फक्त गती कुठल्याद्वारे मिळवू शकत्या, फक्त पतीची सेवा करून मिळवू शकत्या. पतीचे चरण हेच देव आहे स्त्रीसाठी, हे स्त्रीला माहित नाही. मग त्याला दुखणं चालू होतंय आणि ते कृश होतंय, खाल्ल्यालाच पचत नाही त्या पुरुषाला, त्या नवऱ्याला. हळूहळू कृश होत 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 बारीक होऊन मारायच्या गातीला येतंय. मग हिला ते बघवत नाही नवऱ्याचं. मग ही पण नवऱ्याला जे औषध खाते ती ही औषध खात्या. नवरा अन्न खात नाही, पण ही पण अन्न खायचं सोडून देते. खूप प्रेम असतं त्याचं. आणि ही पण कृष होत्या. मग ते दोघांची अवस्था इकडच्या आईबाबाला बघवत नाही, तिकडच्या आईबाबांना बघवत नाही. मग समजतं की एका ठिकाणी असंच गुरु आहेत, जाऊन भेटूया. मग ती घेऊन जात असत्या गुरुच्या भेटीला. आणि जात असतानाच ते मरते कृष होऊन. मग मेल्यानंतर ती खूप अकाउंट तांडव करते. अकाउंट तांडव करत असताना पाण्यामधून एक योगी प्रकट होतोय आणि सांगतोय की आता हे मेला, संपलं याचं भाग्य, आता परत काय जिवंत होणार नाही. कशासाठी अकावतांड करते? आणि तो सगळं सांगतो सार जीवनाचं. जन्म मृत्यू हे शरीर वेगवेगळं, जसं वस्त्र बदलतो तसं शरीर बदलतंय. जन्म आणि मृत्यू होत राहणार, हे सत्य आज न उद्या तू ऍक्सेप्ट कर, तुझं त्यातच कल्याण आहे, वगैरे वगैरे. मग शेवटी गुरु, तो शिष्य म्हणतोय की असं गुरु एका ठिकाणी आहेत, तिथे जाऊया. मग गुरु आपल्या रुद्राक्ष असतात बघा, रुद्राक्ष तोंडावर बांधतात, कानावरती दोन्ही ठिकाणी बांधतात आणि फुकायला होतात तोंडामध्ये. शिष्य फुकतो त्याच्या तोंडामध्ये, उठून बसतो. त्याच्या पहिला गुरु सांगतात याचं या जन्मातलं संपलंय वय, पुढल्या जन्मातलं 10-1 वर्ष काढून घेतो आणि मग याला जिवंत करणार. ती म्हणते ठीक आहे, 10 वर्षाचं तर आयुष्य असू. मग बघा तिथंच तुमची परीक्षा असते. गुरुकडं 10 वर्षाचं आयुष्य पुढल्या जन्मातलं मिळतंय, पण तो पुढचं 50-60 वर्ष जगतोय. ती परीक्षा आहे. कारण की तो भाग आहे ना, गुरु स्वतःच्या खांद्यावर घेऊन नेतात तुम्हाला पलीकडं. तेवढं तुमचं प्रेम गुरुवर आहे का? गुरु कधी काम करणार आहे? ज्यावेळी गुरुवरती आपण विश्वास टाकू. ते स्वामी समर्थांचा एक आहे बघा, खूप मोठं वादळ उठलेलं असते आणि स्वामी समर्थांचं एकटा नाव घेतोय आणि ते जे पादुका आहेत ते डोक्यालाच लावतोय. स्वामी समर्थ हातात नाव घेतात तिची आणि पलीकडे आणून ठेवतात. काय म्हणालोय? स्वामी समर्थ त्याची हातात नाव घेऊन पलीकडे ठेवतात. वादळ काय फिदळ तुझ्या आयुष्यात. घडलेली घटना सांगाल स्वामींचे, ज्यावेळी तुम्ही चरित्र वाचावं त्यावेळी काय. हेच तुम्हाला ह्याच्यामध्ये कशामध्ये ह्याच्यामध्ये बायबलमध्ये येशू ख्रिस्तांचा जाणवा मिळेल. येशू ख्रिस्त सुद्धा अशाच प्रकारे मुक्त करतात आपल्या शिष्यांना. म्हणजे गुरु तुमचा पाठीराखा कधी होतो? त्यावेळी तुम्ही गुरुला 100% शरण जाल. तोपर्यंत आणि तोपर्यंत नाही. किती वाजले? ओके. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की गुरुला शरण जाणं महत्वाचं आहे. अनन्य भावानं चालता उठता बसता गुरुचं ध्यान करा. कधी वेळ मिळाला गुरुचं नाम घ्या आणि गुरुला आपल्या हृदयावरती ठेवा. हृदयामध्ये गुरुला ठेवायचं. हे गुह्य ज्ञान सांगितलंय, मी स्वतःच सांगत नाही. आजच्या या अध्यायामध्ये काय आलं होतं? गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे की आपल्या हृदयामध्ये ईश्वराला पाहायचं, इकडे तिकडे मन भटकू द्यायचं नाही. आणि ह्यातनं तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती लगेच होणार आहे. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. ओम गुरुदेव. छान, मस्त आलं होतं शेवट, पण हे खूप अवघड आहे.
खूप 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 अवघड आहे सत्य आहे एवढं. कारण की हे शेवट आहे ना, आपल्या हृदयावरती ईश्वराला स्थान दिल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मत्स्य, माया एवढे उठत्यात जोरी, वादळच उठते. मग कळते अजून आम्ही किती पाण्यात